नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण बाजूचा व्हिडिओ पाहत आहात. बाजूचा व्हिडिओ म्हणजे कोळशाच्या खाणीमध्ये अंधारामध्ये उजेडासाठी काम करणाऱ्या कामगाराचा, कष्टकऱ्याचा. अंधारामध्ये दिवस रात्र दुसऱ्याच्या प्रकाशासाठी काम करणारे हे कामगार, कष्टकरी. स्वतःची सुरक्षा कितपत असते माहिती नाही. स्वतःचा जीव वाचवू शकतो का एखाद्या घटनेमधनं ही माहिती नाही. पण दिवस रात्र आपल्या परिवारासाठी हे लोक कमी पैशावरती कष्ट आणि मजुरी करत असतात. सगळ्यात महत्वाचं, आतापर्यंत कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण बघितलं तर सगळ्यात अवघड काम म्हटलं तर कोळशाच्या खाणीमधलं. कारण कोळशाच्या खाणीच्या काही घटनाही भारतामध्ये घडल्या आणि ते आपण पाहिलेल्या आहेत. ह्या सर्व गोष्टी करत असताना या लोकांकडनं चांगल्या लोकांनी एक शिकण्यासारखं आहे. ज्यांना काहीतरी थोडीफार हुशारी आहे, नॉलेज आहे, त्या लोकांनी या कामगाराकडनं एक शिकलं पाहिजे. कारण हे त्यांच्या परिवारासाठी जीव धोक्यात, जिथे श्वास घ्यायला पण संधी नसते अशा ठिकाणी जाऊन काम करतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दिवस रात्र अंधारामध्ये उजेडासाठी काम करणारे लोक दुसऱ्यांच्या मजुरी, अल्प मजुरी, ज्याच्यामध्ये यांचं घरही भागत असेल काय नाही हे माहीत नाही. यांच्याकडनं शिकण्यासाठी एक गोष्ट आहे, ती म्हणजे रिस्क आणि जिद्द. रिस्क यासाठी, कारण परिवार चालवण्यासाठी कोणी रिस्क घेतं, पण स्वतः रिस्क घेऊन आपला जीव धोक्यात घालून इतरांसाठी काम करणारे लोक म्हणजे कोळशाच्या खाणीमधले कामगार. यांच्यावरती बोलण्यासारखं, लिहिण्यासारखं भरपूर काही आहे. पण तुर्तास एवढंच. यावरती आपलं काय मत आहे आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की करू शकता.